स्वातंत्र्य लढ्याच्या जागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सार्वजनिक केला आणि गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग स्वातंत्र्य लढ्याच्या जागृतीसाठी केला। आज जर पाहिलं तर सार्वजनिक गणेश उत्सवाला काही प्रमाणात बिभत्स स्वरूप यायला लागले आणि गावागावामध्ये 4 मंडळ 5 मंडळ अशी मंडळांची संख्या वाढली आणि डॉल्बी आणि इतर अनावश्यक प्रथा या गणेश उत्सवामध्ये आल्या। परंतु राधानगरी तालुक्यातील एक असं गाव आहे जेमतेम 3300 लोकवस्ती असणारं खिंडीवरडे गाव, या गावानं गेली 32 वर्ष एक गाव एक गणपतीची परंपरा राबवली आहे। या गावाला सांस्कृतिक वैभव सुद्धा यामुळे प्राप्त झालेला आहे आणि या गावचं हे एक गाव एक गणपतीचं वेगळंपण इथल्या ग्रामस्थांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुमच्या गणेश उत्सवा संदर्भात, काय तुम्ही माहिती द्याल? तर आमच्या या खिंडोळी गावामध्ये जवळजवळ 32 वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली। सलग अवैधपणे 32 वर्ष ह्या ठिकाणी स्त्रीची प्रतिष्ठापना केली जाते। तर मंडळ गावामध्ये मोठमोठी 4 आहेत, पण हे मंडळ गणपतीचा सण साजरा करत असतं। यामध्ये संपूर्ण गावातील तरुणांचा सहभाग असतो, संपूर्ण गाव ह्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतं। आतापर्यंत 32 वर्ष हा गणपती बसला, तर पण 2040 पर्यंत श्रीच्या मूर्तीचे देणगीदारांची नावं बुक आहेत। खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाच्या जी मुलं आहेत, सभासद या मुलं आहेत, बाहेर कुठल्याही कारागाराला न पैसे देता ह्या ठिकाणी मंडळाचं जे सजावट जी गणपतीची केली जाते, हे मुलं रात्रंदिवस प्रयत्न करून आपल्या कलेतून हे सगळ्या गोष्टी करत असतात। आणि हे मंडळ आतापर्यंत गावाला, संपूर्ण गावाला आपल्या बरोबर घेऊन गावातील काही गरजू मुलांना मदत वगैरे करत असतं हे मंडळ। त्याचप्रमाणे हे मंडळ रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिलांसाठी काही गेम्स आणि हळदी कुंकवाचा मोठ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतं। गावामध्ये 4 मंडळ आहेत असं सांगितलं जाते, परंतु हे 4 मंडळ सुद्धा असताना सुद्धा इथं एक गाव एक गणपतीची परंपरा कशी तुम्ही शक्य केली? खरं तर यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि जी तरुण मंडळ आहेत आमच्या गावातली त्यांचं योगदान आहे। कारण आमच्या गावामध्ये जी प्रथा आहे ती प्रत्येक मंडळाने एक एक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने सादर केला तर कसं होतं की पूर्ण गाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं। प्रत्येक गावामध्ये 2-4 मंडळ असली तर आपल्या गल्लीप्रमाणे ते मंडळ विभागलं जातं आणि पूर्ण गाव एकत्र कधीच येत नाही। त्याच्यामुळे ते सार्वजनिक गणेशोत्सव हा जो उद्देश आहे तो साध्य होत नाही। त्यामुळे आमच्या गावाने हा नवीन आदर्श ठेवलाय की गणपती असो, नवरात्रोत्सव असो, शिवजयंती असो किंवा दत्त जयंती आमचा प्रसिद्ध जो सण आहे तो असो, हा प्रत्येकाने आपल्या परीने म्हणजे आपल्या मंडळाने तो एक प्रकारचा आपल्याकडे नेतृत्वासाठी घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये सर्व गावातली मंडळं इन्व्हॉल्व होतात। तसा आमच्याकडे गणेशोत्सव आहे तर आमच्या सोबत आमचं पूर्ण गावातली सर्व तरुण मंडळे, त्याचबरोबर जे काय ग्रामस्थ असतील ते सर्वजण इथे असतात। सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सवाबरोबर आणखी कोणते सण साजरे होतात? गणेशोत्सवाबरोबर आमच्या इथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, हनुमान जयंती होते, शिवजयंती होते। शिवजयंती सुद्धा एक गाव एक शिवजयंती असाच उपक्रम आहे आणि दत्त जयंती हे उत्सव साजरे होतात। एकंदरीत तुमच्या गावाला सांस्कृतिक अशी परंपरा आहे, नाटक वगैरे केले जातात, ते कसं हे केलं जातं? दत्तनाट्य मंडळातर्फे दत्त जयंतीला 3 अंकी नाटक सादर केलं जातं। मला वाटतं राधानगरी तालुक्यामध्ये असं एकच मंडळ आहे, म्हणजे आमच्या गावात ते अजूनपर्यंत 3 अंकीचं नाटक अजूनपर्यंत सुरू आहे। त्याचबरोबर आम्ही सुद्धा गणेशोत्सवामध्ये असेल किंवा नवरात्रोत्सवामध्ये असेल तर लहान मुलांना, कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो। बाहेरचे कलाकार आणून ते आपल्या स्टेजवरती हे करण्या म्हणजे त्यांचं कला प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्याच गावातील मुलांना थोडीशी संधी देऊन त्यांच्यामधले जे कलागुण आहेत ते कसे आपल्याला लोकांच्या समोर आणता येतील यासाठी सर्व गावातली मंडळी प्रयत्न करत असतात। खिंडीवरडे गावाला एक गाव एक गणपती या परंपरेमुळे सांस्कृतिक वैभव सुद्धा प्राप्त झाले। त्याचबरोबर या अष्टविनायक तरुण मंडळाच्या माध्यमातून महिलांना सुद्धा काही व्यासपीठ दिलं जाते। नेमकं काय महिलांच्यासाठी इथं उपक्रम राबवले जातात, इथल्या महिलांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? आम्हाला गणपतीचा उत्सव जास्त असतो, आम्हाला जास्त आनंद होतो। केवढ्या गावात आम्हाला सगळ्या गावाचं सहकार्य असून आमच्या मंडळाने म्हणजे सगळीच तरुण मंडळ असते, तिने आम्हाला भरपूर म्हणजे कुठल्या सगळ्याला मान देतात। प्रत्येक गल्लीला असं जाऊन छान सांगतात की गारवा घेऊन या म्हणून, असं म्हणून आम्ही सगळ्यांना त्याच्यात आम्हाला भरपूर आनंद होतो। एकत्रित महिलांचं काय? एकत्रित महिलांचा आम्ही तर जिम्मा फुगडी, परत खेळ खेळतो, गौरीची गीतं म्हणतो, घागर भजन करतो, परत घागरी नाचवणे,
पारंपरिक खेळ सगळे सूप नाचवणे. महाआरती इथं आयोजित केली जाते, नेमकं काय असते? महाआरतीला आमच्या म्हणजे कसं मंडळ सगळ्या गावातनं दौंडी देऊन आम्हाला सगळ्यांनी प्रोत्साहन देऊन आम्ही जेवढ्या महिला गावात आहेत जेवढं पुरुष त्यांना आम्ही त्याशी गाव मंडळ सगळीच आम्ही इथं आरत्या घेऊन सकाळी पहाटे 4 वाजता इथं आम्ही हजर असतो. त्यानंतर महाआरती होते. त्यानंतर महाआरती होती. पाडवी आडी म्हणजे काही व्यसनाधीनता वाढली, हे मुळात गणपतीच्या ह्या मंडळानं डोसक्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं गणपतीचं आगमन जे होतंय ते दिंडी सोहळ्यानं होतंय आणि विसर्जनचा कार्यक्रम आहे तो पण चांगला म्हणजे आपल्या पारंपरिक वाद्यानं केला जातोय. वैशिष्ट्य सर म्हणजे हे मंडळ गावात कोणाकडेही देणगी मागत नाही किंवा वैशिष्ट्य मंडळात म्हणजे मंडळाच्या व्यासपीठावर पावती बुक ठेवलं जात नाही. या कोणाला ग्रामस्थांना किंवा इथं भक्तांना यायचं आहे, इथं मंडळाच्या गणपतीच्या स्टेजच्या समोर एक दानपेटी ठेवली असते. त्याच्या स्वइच्छेनं त्या दानपेटीमध्ये काय असेल ते त्या गावकऱ्यांनी त्यामध्ये टाकायचं आहे. राहता विषय हा मंडळाचा हा एवढा मोठा खर्च होतोय तर पैशाचा, तर ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाच्या मुलांची संख्या सभासदांची संख्या जास्त आहे, पण मिळवतेली जी मुलं आहेत त्याने ह्या ठिकाणी पायंडा घालून ठेवलेला आहे. जोपर्यंत मंडळाचा सभासद मिळवता होत नाही, स्वतःच्या पायावर उभा होत नाही, तोपर्यंत त्या सभासदानं गणपतीसाठी 1 रुपया द्यायचा नाही. जी मुलं मिळवतात ती मुलं पुढे होऊन मोठमोठ्या रकमा देतात आणि लहान मुलं त्यामध्ये चांगल्या पद्धतीने हिरीन होतात. जशी जशी मुलं मोठे होत जातील, मिळवते होतील, तशी तशी आता मंडळाची देणगीची संख्या सुद्धा आता वाढलेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय, ही मोठी जी मुलं आहेत ती लहान मुलांना अजिबात पैशासाठी प्रोत्साहन करत नाही. मोठ्या पद्धतीने कार्यक्रम होतात. दत्त जयंती, हनुमान जयंती आणि काय हे गणपतीचं आणखी दुर्गा मातेचं. तर प्रत्येक मंडळाकडे पुढे 10-10 वर्षांची नावं बुक आहेत महाप्रसादासाठी. देणगीदार जो असा असतो की अन्नदाता असा असतोय की कुठल्याही गोष्टीची कमतरता त्याच्याकडून होत नाही. मंडळ त्यांना कल्पना आधी देत असतं, इतक्या माणसांचा प्रसाद आहे, त्या पद्धतीने सगळं नियोजन लावलेलं जातंय. ह्या मंडळाला आतापर्यंत जवळजवळ पुढील 4-5 वर्षासाठी महाप्रसादचे नावं बुक आहेत. मंडळाला मी हेच सांगेन, आज डॉल्बी म्हणलं की ते 1000च्या पटीमध्ये भाडं वगैरे जावं लागणार. त्याच पद्धतीनं डॉल्बी म्हणलं की वेगळ्या पद्धतीचे विभत्स डान्स वगैरे आला आणि डान्स आला म्हणलं की व्यसनाधीनतेकडे मुलं जातील. त्यामुळे डॉल्बीचा जर नाही वापर केला, सांप्रदायिक पद्धतीने जर गणपतीचं विसर्जन केलं तर मुलं त्या वाद्यामध्ये याच्यामध्ये तल्लीन डॉल्बीवर पण नाचता येतं आणि वाद्यामध्ये संप्रदायामध्ये पण नाचता येतं. त्यामुळे जास्तीत जास्त करून व्यसनाधीनतेकडे मुलं वळून येत, म्हणून डॉल्बीचा वापर हा या ठिकाणी केला जात नाही. गोष्टीला इथं महिलांना मान दिला असतो. प्रत्येक गोष्टीला एक ही गल्ली अशी चुकवत नाही की आम्ही जर मंडपामध्ये उभा करायचा तर पुरुष साईडला उभा राहतील पण महिलांना पुढे आम्ही घेतलं जातंय. कारण महिलांच्या सहभागातून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कारण चांगला होत असतो. त्यामुळे आमच्या गावातील संपूर्ण महिला पुरुषांच्या पेक्षाही पुढे होऊन या मंडळामध्ये आणि या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने हजर राहत असतात. या इथं पाहायला गेलं तर जेजुरी गडाचं सीन पाहायला मिळतोय. तुम्ही असंच प्रत्येक वर्षी काय उपक्रम राबवता? होय, दरवर्षी आमचा उपक्रम ठरलेला असतो. याच्यासाठी आम्ही जून महिन्यापासूनच सुरुवात करतो. आता हे जेजुरी गडाचं जे आम्ही सीन उभा केलेला आहे त्याची सुरुवात आम्ही 27 जुलै पासून केली होती आणि यामध्ये कुठलेही बाहेरचे म्हणजे कारागीर नाहीयेत. हे सर्व मंडळाच्या मुलांनी स्वतः कष्ट घेऊन उभा केलेला सेट आहे आणि याच्यातून काय होतं तर त्यांना निर्णय क्षमता येते. त्याचबरोबर जे कोणी कारागीर आहेत म्हणजे मंडळातलीच त्यांना एक स्थान मिळतं की आपल्याला आपली वेगळी कला इथं दाखवता येते आणि ते तुम्हाला तुमच्या समोर दिसते की त्या मुलांनी काय उभा केलं 1 महिन्याच्या कष्टामध्ये. आज जर पाहायला गेलं तर सार्वजनिक गणेश उत्सव म्हटलं की प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्बी आणि इतर अनावश्यक रूढी परंपरा चालवले जातात. परंतु खिंडी-वरोडे गावानं गेली 32 वर्ष एक गाव एक गणपतीची परंपरा जोपासत गावामध्ये 4 मंडळी जरी असली तर एकच गणेश उत्सव साजरा करून त्या माध्यमातून स्त्रिया, लहान मुले त्याचबरोबर ज्येष्ठांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाते आणि त्याच माध्यमातून या गावानं एक सांस्कृतिक परंपरा आणि वैभव सुद्धा प्राप्त केलेला आहे.